सुनबाई हो काय बोलताय तुम्ही? घरात्या, आम्ही जे बोलतोय ते विचार करूनच बोलतोय. तू आमच्या निघण्याची तयारी कर. अहो पर तुम्ही फक्त तुमचा विचार करतायसा. लहानग्या लेकराचा विचार कोण करणार हो? विचार करू आणि करतोच आहोत. अहो पर एवढंसं बाळ ते त्याला एवढं लांबचं पल्ला झेपणार आहे का? सोसल का त्याला? त्यांनी जर आता सोसलं नाही तर त्यांना पुढे सोसावं लागेल. अहो पण असं काय घडलंय म्हणून एवढं तडकाफडकी निघताय तुम्ही? घरात्या, हे सांगत बसायला आमच्याकडे वेळ नाही. तू आवरायला घे. जेवढं हाताला लागेल, जेवढं जरुरी असेल ते साहित्य आम्हाला दे. बाकी मागवून बघता येईल. सुनबाई, सुनबाई, हो तुम्ही तुमच्या माणसाच कारभार करतायसा. युवराज नाही तिथं, रानू अक्का नाही त्या. निदान तुमच्या बाहेरच्या कुणाच्या तरी कानावर घाला. घरात्या, आमच्याशी बोलत बसू नकोस. आमच्या निघण्याची तयारी कर. युवराजनी ऐका, अव यायच्या जायची बी काहीतरी रीतभात असतं की नाही? घरात्या, रीतभात सांभाळत बसतो तर पुढे जे घडायला नको ते घडेल. अघटित होईल. अघटित? असं काय अघटित घडत? आमच्याशी बोलत बसू नकोस. आमच्या निघण्याची तयारी कर. सुनबाई, अव कसली चाहूल लागली आहे? हा, कसली भनक लागली आहे तुम्हाला ते तरी सांगा. अरे देवा, माझं लेकरू सज्जन गडासी गेलंय. युवराज कसा आहे? युवराज चांगले. मग रानू कमी गडबडीनं गेल्या. घरात्या, तू काळजी करू नकोस. आमच्या निघण्याची तयारी कर. तुम्ही का आलात अक्कासाहेब? यावं लागलं. कसे बशा आमच्या पाठीमागे फिरत राहिलात तर तुमच्या सासरचे लोक काय म्हणतील? दादासाहेब, आमचं सासर आणि आमचं माहेर एकच, स्वराज्य. साहेब असं म्हणू नका. तुमच्या सासरचे लोक आम्हाला बोल लावतील. अहो आमच्या सासरचे आमच्या पुढे एक पाऊल आहेत. तेही आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या आबासाहेबांसाठी जीव गहाण ठेवणारे आहेत. त्यांची चिंता तुम्ही नका करू. ठीक आहे, पण कशाला आमच्या मागे येत आहे? आम्ही आलो कारण आम्ही तुम्हाला रायगडी पोहोचू आणि मगच आमच्या सासरी जाऊ. कसं हे ठीक नाही केलं. उगाच पायगुंता होतो. आम्ही पायगुंता होणारे नाही, पायगुंता सोडवणारे आहोत. तुमच्या स्वभावाची कल्पना आहे आम्हाला, तरी तुम्ही नको यायला होतं. दादासाहेब, आपल्या मातोश्री असत्या तर आल्या नसत्या का तुमच्या मागे? साहेब, तुम्ही इथे पोहोचला आणि मग समजलं की समर्थच नाहीत. आमचं मन काही लागेना. तुमचा संतापलेला, चिडलेला चेहराच डोळ्यासमोर दिसायला लागला. साहेब, संतापू नको तर काय करू आम्ही? आम्ही इथे येणार होतो तर इथे कळवलं गेलं खाशी आसामी येणार आहे, एवढंच. कलित्यात आमच्या नावाचा सुद्धा उल्लेख नाही. इथे आलो तर समर्थ नाही. काय चाललंय काय हे? आता आम्ही थांबणार नाही इथे. तुम्हाला काय वाटतं? हे एवढं सगळं होऊनही आम्ही इथे थांबावं? आम्ही जाणार. दादासाहेब, संयमाने घ्यावं. संयम येतानाच कोकणात सोडून आलो होतो आम्ही. आता संयम नाही, मुळीच नाही. संयम पाळून पाळून त्याचं सुद्धा हसं झालं. दादासाहेब, हत्ती गेलं शेपूट राहील आणि तोपर्यंत रायगडावरून निरोप येईलच. निरोप. भवानीबाई, तुम्ही रायगडी जातासा. निरोप नाही, सांगावा नाही, असे अवचित जाताय. पहिल्यांदाच जाताय. घरात्या, भवानीबाईंना दे. घ्या. आमचा घोडा तयार करायला सांग. आम्ही निघालो. घोडा? हो, आमची सगळी तयारी झाली. अहो लेकराला असं पाठीशी बांधून? आम्ही सांगितलंय ना तुला, आम्हाला रायगड जवळ करायचा आहे. नाही, म्या नाही अशी जाऊ द्यायची. आमची वाट कोणीच रोखू शकत नाही. आता मागे हो. अहो पण नेमकं लेकरू असं पाठीशी बांधून दम खाईल का ते?
हे बघा, पाया पडतो मी तुमच्या, पदर पसरतो पर हा असं येणा विचार करू नका सा. घरात त्या मागे हो. आम्ही आता कोणाचंच ऐकणार नाही. रायगडावर जाणं खूप महत्वाचं आहे. हवं पर आम्ही वय म्हणलं नवं. तुमचं रायगडी जाण्याचा हट्ट मान्य केलाय नवं. पर अरे असं घोड्यावर बसून हवं एक करता बेक व्हायचं. हे बघा, थांबा तुम्ही शान माणूस व्हायचं नवं. शहाणपण या घडीला चालणार नाही. आमच्याकडे वेळ नाही. आम्ही निघालो. हवं परत तसंच. हे बघा, घरात त्या तू मागे हो. नाही या माग होणार नाही. जीव जाईल माझा. हे बघा, तुमच्या घोड्यांचे टापा आधी मला तुडवताल आणि मग रायगडावर पोचत्याल. घरात त्या परिस्थिती खूप कठीण आहे. आम्हाला आमचा घोडा दवडलाच पाहिजे. ते समजा कबूल आहे, पण लेकराचा भी विचार करा. मी समधी तयारी केली आहे. बघा, हा सगळा लवाजमा घेऊन आम्ही वेळेत पोहोचू शकणार नाही. तू तुझा हट्ट सोड आता. नाही सोडणार. आमची आज्ञा आहे. पाहिजे तर सजा द्या. घरात त्या मस्ती आण आहे माझी. घरात त्या अव दुप्पट वेगानं मेना पळू न थांबता. मेन्यातून अबदार झाल. लेकराला भी काही त्रास होणार नाही. जिथं धाब होई तिथं 12 घेऊ. पण मेन्यातूनच जाऊ. आणि म्या भी हाय की संकट. हम पूछना चाहते हैं, वहाँ गद्दी किसने बिछाई है? क्या हुआ हुजूर? क्या हुआ? अरे किस किस्म के लोग रखे हैं हमने, एक काम ढंग से नहीं कर सकते. इस तरह गलीचा बिछाया जाता है. वहाँ गलीचा किसने बिछाया है? जाओ ढंग से काम करो. कौन गया था वहाँ? जी हुजूर, मैंने ही बिछाया. पागल, तुम्हें काम करने का तरीका नहीं आता. लेकिन हुजूर, कौन शाही मेहमान आने वाला है? आएगा तो वही ना, काफिर शंभू राजे. क्या कहा? तुम नहीं जानते शंभू राजे की हमारे दिल में क्या कद्र है. अगर उसके खिलाफ कोई एक अल्फाज भी बोलता है तो हमारा खून खौल जाता है. समझे? हुजूर, माफ कीजिएगा, गुस्ताखी होगी उसे. एक बात कान खोल कर सुन लो सबके सब. शंभू राजे के बारे में अगर कोई कुछ भी बोलेगा तो सोच समझ कर बोलेगा. अरे खानदानी खून दौड़ता है उनकी रगों में. रहम हुजूर, रहम, मुझे मत मारिए. मुल्ला, बरसों इंतजार करने के बाद आज संभा ने हमारी दोस्ती को कबूल किया है. आज हम बेहद खुश हैं. अरे उसे कोई नहीं जानता, कोई नहीं समझता उसे. वो एक अनमोल रतन है, बेशकीमती हीरा है वो. एवढं मात्र खरं हुजूर, त्यासनी ओळखलंच नाही अजून कुणी. एक जाहिल अनपढ़ गंवार लोग उसे नहीं समझेंगे. अरे शंभू राजे ने हमारी दोस्ती कबूल करके हमें जो इज्जत बख्शी है उसके हम तहे दिल से उसके शुक्रगुजार हैं. समझे? बिल्कुल बिल्कुल हुजूर. आगे से अगर शंभू राजे की किसी ने भी तौहीन की तो इस बार तो हमने माफ कर दिया है, लेकिन अगली बार हम नहीं, हमारी शमशीर इंसाफ करेगी. जाओ और ढंग से काम करो. कसूर माफ हो हुजूर. हुजूर, ये लो आपके अशरफिया. हुजूर, लाकडं आणली आहेत भाल्याला. माझ्या पैशांमधलीच आहे पोरगी, गरीब आहे बिचारी. काय झालं हुजूर? पांढरे सरदार, ये औरत दुश्मनों की जासूस थी. क्या? हाँ? इसलिए हमने इसको दिखाने के लिए शंभू राजे का प्यार का दिखावा किया. समझे? अरे देवा,
मुल्ला, जी हुजूर। पीछा करो उस लड़की का और देखो छावनी से बाहर जाती है, कहीं और नहीं जाना पाए। जी हुजूर। आमच्या कानावर आलंय ते खरं आहे का? काय राणे साहेब? समर्थ गडावर नाही ते खरं आहे? होय, समर्थ सज्जनगडावर नाही. मग काय उपयोग झाला शंभूराजांना तिथे पाठवून? उगीच हेलपाटा पडला त्यांना. आमच्याही समोर तोच प्रश्न आहे. हे असं झालंच कसं? शंभूराजे गडावर गेलेत आणि समर्थांची भेट झाली नाही. कदाचित शंभूराजे गडावर पोहोचण्या अगोदरच समर्थ परिक्रमेसाठी निघाले असावेत. अशाने त्यांची चिडचिड होते. आम्ही समजू शकतो. आपण तातडीने शंभूराजांना रायगडावर बोलावून घ्यावं. राणे साहेब, आता जेव्हा समर्थांना समजेल की शंभूराजे गडावर आलेत, तेव्हा ते तातडीनं गड गाठतील. आणि मग तिथे शंभूराजे नसतील तर समर्थ नाराज होतील. पण नंतरही त्यांना पाठवता येईलच की. या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र झाली. राणीसाहेब, आमचं नियोजन आजवर कधीच चुकलं नाही, पण ह्यावेळी मात्र गफलत झाली. गफलत? कोणी मुद्दाम तर घडवून आणली नाही ना? हा? तशी शक्यता कमीच वाटते, पण कुठेतरी गडबड मात्र आहे. महाराज, जी काही गडबड असेल ती आपण निस्तरावी, परंतु आमची एकच विनंती राहील आपल्याला. शंभूराजांना तातडीनं रायगडावर बोलावून घ्यावं. ठीक, आम्ही आजच सज्जनगडी स्वार पाठवतो आणि शंभूराजांना बोलावून घेतो. आणि साहेब, आम्ही देखील केव्हापासून आतुर आहोत, आसुसलो आहोत शंभूराजांना भेटायला. आणि साहेब, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही निश्चिंत राहू जेव्हा आमचं लेकरू आमच्या समोर येऊन उभं राहील तेव्हाच. दाढी, गोष्टी वेगानं घडायला पाहिजे. जी. आपल्या हालचालींचा कुणालाही कसलाही अंदाज येता कामा नये. अंतोजी रायप्पाला सावध राहायच्या सूचना दे. आम्ही कोणत्याही क्षणी कुठलाही निर्णय घेऊ शकतो. जी युवराज. तर दिलेर खानाच्या छावणीतलं वातावरण कसं आहे? वातावरण चांगलं आहे सध्या तरी. म्हणजे पुढं बिघडेल? पुढला अदमास घेण्यासाठी आपल्यातले काही खबरगीर छावणीत थांबलेत आणि त्यातले काही खबरगीर मराठा सरदारात जाऊन मिसळले आहेत. शाबास. किती आहेत मराठा सरदार? आपल्याच माणसांचा भरणा आहे. तरी 100 30 माणसं आपलीच आहेत. पुढे त्यांचा फायदा होईल. दिलेर खानाच्या मनाचा काही थांग लागला? दिलेर खान तुमच्याशी मैत्री कराया लय उत्तावेळ झाला आहे. त्याचा काही छुपा उद्देश, हेतू? नाही युवराज, उलट तुमच्याविषयी कोणी उलट सुलट बोललं तर त्यासनी खपत नाही. त्याच्या सेवकाला त्याने मारलं आणि समध्यासनी समजते. काही दगाफटका होण्याची शक्यता? नाही युवराज, पण शत्रू हाय. आपण त्याच्या मनातलं कसं सांगणार? म्हणजे आपल्याला सावध राहायला पाहिजे. जी युवराज, माफी असावी, पण आपण छावणीत जाणं गरजेचं आहे का? ते येणारे 2 दिवस ठरवतील. हुजूर, अहो छावणीमध्ये कुठं कुठं नवीन नवीन माणसं दिसायला लागल्या ती. अच्छा, हा, मला तर वाटायलंय शंभूराजेंचे जासूसच ही जाच पडताल करून परत जायला लागले ती. हमें सावधानी बरतनी चाहिए हुजूर. बस यही तो सबूत है पांडे सरदार शंभू राजे का अपनी तरफ आने का. मैं कुछ समझा नहीं हुजूर. पांडे सरदार, जब बारिश होने वाली होती है तो आसमान में बादल छा जाते हैं, मौसम ठंडा हो जाता है, हवाएं ठंडी ठंडी चलने लगती हैं. क्या समझे? बादल
बिजली हवा नहीं, मतलब मैं कुछ समझा नहीं हुजूर। बस इसी तरह शंभुराजे वहां पर नाराज हैं, तो यहाँ की जांच पड़ताल कर रहे हैं। वो हमसे मिलना चाहते हैं, हमसे दोस्ती का हाथ मिलाना चाहते हैं। इतनी सी तो बात है। हाँ सो है। वाह हुजूर वाह। हम तुम पर बहुत खुश हैं, बहुत खुश हैं पांडे सरदार। ये लो हमारी तरफ से। शुक्रिया हुजूर। काफिर हो पांडे सरदार, लेकिन लगते नहीं। युवराज, दिवाकर स्वामी, आम्ही निघालो. ऐकावं, एवढी तातडी करू नये. काही दिवस थांबावा. आम्हाला गुरुदेवांचा संदेश प्राप्त होईल. आपण ऐकावं. आता आग्रह धरू नये. आम्ही आग्रह यासाठी धरतो आहोत की कदाचित समर्थ गुरुदेव कोणत्याही क्षणी गडावर येतील. आपण इथे आलेले आहात हे कळल्यानंतर थांबणार नाहीत ते. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ येतील याचा आनंद आहेच, पण ते गेले याचं दुःख अधिक आहे. युवराज, गुरुदेवांच्या विषयी आपल्या मनात कुठल्याही प्रकारचं किंतु परंतु बाळगू नये. ते येतील. गुरुदेव म्हणतात, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. आणि आम्हाला वाटतं हे सख्य झालं पाहिजे. सख्य करण्याचा योग पुन्हा केव्हा तरी येईल. आता आमच्या समोर अनेक आव्हानं आहेत. युवराज हा आपला राजधर्म. राजधर्म हा आव्हानांच्या समोर उभा असतो. समज गैरसमज अफवांच्या हिंदोळ्यावर तो झुलत असतो. कधी हात सटकून तो पडतही असतो. हे सुरूच राहणार युवराज. सत्य काय आहे हे आपण ओळखलं पाहिजे. गुरुदेव म्हणतात, कोमळ वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त काळा मज दे रे राम. हे धूर्त काळा आपणास लाभावे. दादासाहेब, समर्थवाणी किती अमोघ आहे ना. ऐकतच राहावंसं वाटतं. होय, गुरुदेवांच्या शब्दातून साक्षात प्रभू रामचंद्रांचं देवत्व नाचत असतं. म्हणूनच युवराज, माझा आग्रह आहे, आपण थांबावं. स्वामीजी, आपला आग्रह प्रेमळ नक्कीच, परंतु आता थांबणं शक्य नाही. खर तर आम्ही जातोय हे तुम्हाला सांगतो आहोत, हीच मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, हरकत नाही. आपण जा, पण जायच्या आधी आमची एक इच्छा पूर्ण करा. जरूर. गोष्ट फार मोठी नाहीये, शिवाय आपणास आवडणारी. बोला. आम्हाला समर्थ गुरुदेव रचित एक असामान्य काव्य ऐकावायचे. कसलं काव्य? कुणावरचं काव्य? छत्रपतींवर बेतलेलं काव्य आहे. साहेबांवर बेतलेलं काव्य? होय. प्रतिभेच्या दिव्य चक्षूंना शिवछत्रपतींच्या विराट उज्ज्वल जाज्वल्य गुणांचा साक्षात्कार झाला. आणि राम हृदयी अंतःकरणात जो आनंदाचा पूर आला त्याचे शब्द झाले आणि विश्वाच्या पटलावर उत्स्फूर्तपणे उमटले. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योग. वा, आबासाहेबांवरचे काव्य. दादासाहेब, आपण ऐकूया. ठीक आहे. आनंद झाला. या समर्थ गडावर शिवछत्रपतींच्या कौतुकाचे बोल पुन्हा एकदा निनादतील उद्या.